नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, पहा एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला फर्स्ट टाईम जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण महाराष्ट्रातील जी काही आरोग्य विभागातील भरती असतील, ज्यामध्ये नर्सिंग पद जे आहे मोस्टली जे आहे आपण प्रेफर करत असतो वॅकन्सीचं वगैरे, शासकीय असतील किंवा निमशासकीय असतील, तर इतर कोणतेही काही अपडेट असतील किंवा क्वेश्चन पेपर असतील, सर्व आपण आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आहे नवीन वॅकन्सी पहा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जे आहे कंत्राटी तत्वावर पदभरती जाहिरात आलेली आहे 2026 आणि 27साठी. यामध्ये आरोग्य विभागातील काही पदे आहेत. तर पहा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाकरिता स्टाफ नर्स पहिलं पद, MPW चे पदे खालील तक्त्यामध्ये. तर पहा, या ठिकाणी दोनच पदे निघालेली आहेत, स्टाफ नर्स आणि MPW या दोनसाठी. वॅकन्सी किती आहेत ते पाहून घेऊ. पहा, या ठिकाणी कंत्राटी तत्वावर खालील रिक्त पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर या ठिकाणी पहिलं जे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जे आहे, यामध्ये स्टाफ नर्स पदं जे आहेत एकूण 24 आहेत, ज्यामध्ये 24 मंजूर पदं आहेत, त्यामधले रिक्त पदे 4 आहेत. म्हणजे या ठिकाणी 4 पदाची या ठिकाणी वॅकन्सी आहे, 24 पदाची नाही आहे, या ठिकाणी 4 पदाची वॅकन्सी आहे. ज्यामध्ये रिक्त पदस्थापनेचे जे ठिकाण आहे, समितीच्या निर्णयानुसार वेळोवेळी रिक्त होणाऱ्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येईल. ज्यामध्ये ज्या ठिकाणी वॅकन्सी होईल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी टाकण्यात येईल. त्यामध्ये वॅकन्सीमध्ये पहा, कास्टनुसार जर पाहायला गेलं तर EWSला एक आहे, ACBCला एक आहे, NTBला एक आहे आणि STला एक आहे. यानंतर मग तुमचं शिक्षण काय लागतं, तर महत्त्वाचं या ठिकाणी पहा, तुम्ही BSc नर्सिंग असाल अर्ज करू शकता, GNM असाल अर्ज करू शकता. पण अट आहे की तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही अर्ज करू शकत नाही. 43 वर्षापर्यंत जे आहे रिझर्वेशनवाले अर्ज करू शकतात आणि 38 वर्षवाले जे आहे खुल्यावाले अर्ज करू शकतात. मानधन या ठिकाणी एकत्रित मानधन असणार आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी 20,000 मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे आपला दवाखान्यामध्ये जे नेक्स्ट वॅकन्सी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ज्यामध्ये MPW आहे. तर मेल एकूण जागा जी आहे पदाची संख्या 24 आहे, पण त्यामध्ये भरली जाणार आहे तर ती 7 पदे फक्त. ठीक आहे, रिक्त पदे या ठिकाणी 7च आहेत. त्यामध्ये पोस्टिंग तुमची सेम असणार आहे, ज्या ठिकाणी त्यांना गरज पडेल त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला पोस्ट करतील. जागा कास्टनुसार ओपनसाठी 2, EWसाठी 2, त्यानंतर ACBCसाठी 2 आणि NTDसाठी 1 आहे. त्यानंतर पहा, कोण अर्ज करू शकतं. MPWसाठी पहा, या ठिकाणी विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं तुमचं सायन्समध्ये 12वी होणं इम्पॉर्टंट आहे, हे खूप बेसिक नीड आहे. त्यानंतर जे आहे विभागाचा आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून जे आहे कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला जो आहे कोर्स आहे, मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा त्यांचा जो आहे तो मूलभूत बेसिक ट्रेनिंग कोर्स आहे, तो पास असणं गरजेचं आहे. पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. दोन्हीपैकी एक कोणतेही असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. सेम वयाची अट आहे तुमची 43 आणि 38 खोल्यासाठी, 43 मागासवर्गीयासाठी. ठीक आहे, 18,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी एकूण जर जागा पाहायला गेल्या तिकडल्या 7 आणि इकडल्या 4 असे एकूण 11 वॅकन्सी या ठिकाणी ह्या निघालेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढची प्रोसेस पाहायला गेलं तर तसेच वरील नमूद पदे जे आहेत हे कृती आराखडा सन 23-24 व 24-25 व 25-26 एखाद्या पदाचे मानधन तथा संकेत वेळेवर होणाऱ्या बदलाचे संपूर्ण अधिकार जे आहेत त्यांच्याकडे असणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर वॅकन्सी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ही वॅकन्सी आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, नागपूर या ठिकाणी नागपूरच्या सर्कलचे जे कोणी आहेत त्यांना शेअर करा. अटी व शर्ती जे या ठिकाणी बेसिक राईट वगैरे सगळे त्यांच्याकडेच असणार आहे. तर चेंजेस वगैरे काही होतील वगैरे तर अपडेट तुम्हाला NHMZP.इन या वेबसाईटवर असेल किंवा मग ZPNagpur.Maharashtra.Government.in या वेबसाईटवर असेल. या वेबसाईटवर तुमची जी काही इलिजिबल नॉट इलिजिबलची लिस्ट वगैरे लागणार आहे, त्यासाठी वेबसाईट स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग अर्जाचं प्रोसेस काय असणार आहे पहा, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 10/4/2026 असणार आहे. लक्षात असू द्या, हे ऑनलाईन भरायचं आहे. मोस्टली कॉन्ट्रॅक्ट बेसची वॅकन्सी हे ऑफलाईन असतात, पण या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन मागवण्यात आलेलं आहे. वरील सर्व पदाकरता NHMZPNagpur.in या संकेतस्थळावर जाऊन वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. या वेबसाईटवर गेल्यावर उमेदवाराने आपल्या दूरध्वनी क्रमांकाची नोंद करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य राहील. ठीक आहे मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट समजला. वेबसाईट आहे NHMZPNagpur.in, या वेबसाईटवर जायचं तुम्हाला
आणि तुमचा अर्ज ऑनलाईन जो आहे तो भरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्ज शुल्क जे आहे या ठिकाणी मागासवर्गीयासाठी 100 रुपये असेल आणि खुल्यासाठी 150 रुपये असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही UPIद्वारे अर्जाची पेमेंट करू शकता. ठीक आहे. खूप सोपी प्रोसेस आहे. ऑफलाईनपेक्षा तर ही सोपी प्रोसेस आहे. ऑनलाईनमध्ये वेबसाईटवर जायचे, तुम्हाला लिंक मी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल किंवा वेबसाईटची नावं पण सांगितलेली, त्या ठिकाणी जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून पूर्ण माहिती भरायची आहे आणि पेमेंट करायचं 150-100 जे काही तुमचं असेल आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. 10 तारखेपर्यंत तुम्हाला माहिती दिलेली आहे भरण्याची. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची जर काही माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी काय दिलेलं आहे का, संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अर्जदारांनी वेळोवेळी NHM नागपूर जे आहे झडपी नागपूर व झडपी नागपूर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर सर्व सूचना अपडेट वगैरे पाहत राहायचं आहे, कारण इम्पॉर्टंट आहे. जे काही चेंजेस वगैरे असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, सर्व जे काय असतील ते. त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे जे आहे सर्व बेसिक डॉक्युमेंट लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे 11 महिन्याची तुम्हाला ऑर्डर असणार आहे. त्यानंतर अनुभव असेल तर अनुभवाचं सर्टिफिकेट लागणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही अनुभवाचा दावा करू शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे जवळपास नागपूर झडपीची जी काही ही जाहिरात आहे आपण कव्हर केलेली आहे. परत एकदा शॉर्टमध्ये सांगायचं तर पहा, स्टाफ नर्ससाठी आणि MPWसाठी ही जागा निघालेली आहे, ज्यामध्ये स्टाफ नर्सला जे आहे GNM प्लस BSc वाले अर्ज भरू शकतात. MPWला 12वी सायन्स पाहिजे, सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स कंप्लीट पाहिजे, दोन्हीपैकी एक पाहिजे. GNM BSc दोन्ही पण अर्ज या ठिकाणी भरू शकतात. ठीक आहे. 10 तारीख शेवट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे ऑनलाईन अर्ज भरायचं आहे. NHM झडपी नागपूर.in या वेबसाईटवर जायचं, पूर्ण सर्व माहिती वगैरे भरायची आहे. फीस तुम्हाला 150 रुपये आणि 100 रुपये असणार. 150 जे आहे ओपनवाल्यांसाठी म्हणजेच खुल्यासाठी, 100 रुपये हे रिझर्वेशन ज्यांचं कोणचं आहे कास्ट वगैरे त्यांच्यासाठी. UPIद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. महत्त्वाची माहिती जवळपास संपलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जी काही अडचण येत असेल फॉर्म भरताना वगैरे तर कमेंट करा किंवा मग मला तुम्ही डायरेक्टली मेसेज वगैरे करू शकता. जी काही अडचण आहे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. त्यानंतर पहा, या ठिकाणी एक शॉर्ट अपडेट आहे. जी कोणी क्लासेसच्या शोधामध्ये आहे त्यांच्यासाठी एक चांगले क्लासेस आहेत. सक्सेस करिअर अकॅडमीचे जे आहेत ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला 2,500 फीसमध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. ज्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी या ठिकाणी तुमचे कव्हर केले जाणार आहेत. खूप कमी दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व पुरवठा केला जातं, ज्यामध्ये 1000 प्लस सिलेक्शन मागील काही परीक्षामध्ये यांचे विद्यार्थी लागलेले आहेत, सिलेक्ट झालेले आहेत. जॉईन करायचं असेल तर सोपी प्रोसेस आहे. प्ले स्टोअरवर जायचं, तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नाव टाकल्यानंतर जे आहे हे ॲपचं लोगो वगैरे येईल. अशा प्रकारे लोगो आल्यानंतर तो डाउनलोड करायचा आणि DMA DHS तुम्हाला जी काही बॅच लावायची ती बॅच चांगली अवेलेबल आहे, तर तुम्ही ते जॉईन करून एनरोल करून तुम्ही क्लासेस वगैरे स्टार्ट करू शकता.